इचलकरंजीत भाजप महायुतीची सत्ता पक्की. महापौर पदासाठी उदय धातुंडे, उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांचे अर्ज दाखल. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदासाठी उदय आनंदा धातुंडे तर उपमहापौर पदासाठी अनिल देवकरण डाळ्या यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रदादा पाटील यांनी ही घोषणा करताच राजकीय वर्तुळातील उत्सुकता संपली. घोषणेनंतर झालेल्या बैठकीनंतर उदय धातुंडे आणि अनिल डाळ्या यांनी आपापले अर्ज इचलकरंजी महानगरपालिकेत दाखल केले. विशेष म्हणजे महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाल सुरुवातीला 10 महिन्यांचा ठेवण्याचा विचार होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार हा कार्यकाल 1.25 वर्षाचा करण्यात आल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाल 1 वर्षाचा राहणार आहे. तसेच स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 65 पैकी 47 जागा जिंकत भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून शहरातील सत्तासूत्रे आपल्या हाती ठेवण्यात यश मिळवले आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि